राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटार पुलाव किंवा वटाणा भात. त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ 20 मिनिट पाण्यात टाकून स्वच्छ धुवून ते सुके करून चाळणीमध्ये घेतलेले आहेत. साईडला मी लसूण पेस्ट घेतलेली आहे, गरम मसाला, जिरे, बडीशोप, 4 लवंग, 4 मिरे आणि 4 इलायची घेतलेली आहे. थोडंसं अद्रक कापून घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची, गोडा मसाला, 15 ते 20 काजू घेतलेले आहेत, वाटाणा, टोमॅटो, कांदा, धनिया आणि घी घेतलेला आहे. साईडला मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तूप ॲड केलेले आहे. त्यामध्ये आपण आता सुके मसाले घालणार आहोत. थोडेसे जिरे घातलेले आहेत, बडीशोप, सगळे मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये दालचिनी ॲड करणार आहोत, अद्रकचे काप, कढीपत्ता, 2 तमालपत्र, बारीक 2 मिरची कापून घेतली होती ती ॲड केलेली आहेत. आपण सगळे मसाले थोडेसे हलवून घेऊया. थोडेसे फ्राय झाले की आपण 2 बारीक कांदे कापून घेतले होते ते घालून घेतलेले आहेत. थोडेसे कांदे सॉफ्ट झाले की अद्रक पेस्ट घालणार आहोत, लसूण अद्रक पेस्ट. ती सॉफ्ट झाली की थोडे 1 वाटी टोमॅटो घेतला होता तो घेतलेला आहे, ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपण ओले मटार घालणार आहोत, काजू, लगेच आपण गोडा मसाला आणि गरम मसाला घालणार आहोत आणि स्वादानुसार नमक घालणार आहोत. आपण हे सगळं हलवून घेऊया. आता यामध्ये आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने पुलाव केल्यावर खूप छान होतो आणि सुट्टा सुट्टा होतो. याची टेस्ट खूप चांगली आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये आपल्याला ओले मटार मिळत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही वटाणा भात करून बघा, सगळ्यांना आवडेल. अशा प्रकारे 1-2 मिनिट मी हलवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण धनिया ॲड केलेली आहे. साईडला मी 2 वाटी तांदूळ घेतले होते ते 4 वाटी मी पाणी गरम करून घेतलेले आहे. 2 वाटीला 4 वाटी पाणी परफेक्ट होतं, त्याच्यामुळे भात आपला सुट्टा सुट्टा होतो. यामध्ये अर्धा चमचा निंबूचा रस मी पिळून घातलेला आहे, त्यामुळे आपल्या पुलावला टेस्ट चांगली येते. आणि आता मी झाकण लावून 1च शिट्टी काढणार आहे. त्यामुळे आपल्या गरम पाणी ॲड केल्यामुळे 1 शिट्टी काढलीनं आपला भात सुट्टा होतो. बघू शकता आपला भात कशा प्रकारे सुट्टा झालेला आहे. अशा प्रकारे पुलाव करून बघा. आता हे 5 मिनिट मी थंड होण्यासाठी ठेवत आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. बघू शकता कशा प्रकारे आपला पुलाव झालेला आहे. अशा प्रकारे माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.